काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसनं आयसिसशी संपर्क असल्याच्या संशयामधनं नासिर बिन चाऊसला परभणीमधनं अटक केलेली होती आणि त्याच्याकडनं आता धक्कादायक माहिती समोर येऊ लागलेली आहे। तो बॉम्ब बनवत होता आणि त्याचबरोबर सिरियातल्या सगळ्या गोष्टींसाठी त्याला आर्थिक मदत मिळत होती। त्याच्यामुळे त्याच्या चौकशीतनं आणखी काय येणार आहे पुढे याबद्दलची उत्सुकता आहे। नासिर बिन चाऊसची बॉम्ब बनवण्याची तयारी। नांदेड, औरंगाबाद, हैदराबाद टार्गेटवर। बॉम्ब बनवण्यासाठी थेट सिरियातून मदत। असे एकापेक्षा एक धक्कादायक आरोप महाराष्ट्र एटीएसनं केलेत। परभणीतून अटक केलेल्या नासिर बिन चाऊसला एटीएसनं कोर्टामध्ये हजर केलं। त्यावेळी चाऊसच्या चौकशीतून हे सत्य उघड झाल्याचा दावा एटीएसनं केलाय। आजपर्यंत त्यांनी कोर्टाला सांगितलंय काहीही सुद्धा हस्तगत झालेलं नाही आणि त्याला कुठेही बॉम्ब तयार केला होता नाही, तयार केला होता असं त्यांनी कुठंच सांगितलेलं नाहीये। कागदावर तरी काहीच सांगितलेलं नाही। करणार होता, त्यासाठी तो जमवाजमी करत होता आणि त्यांना संशय आहे की त्यांनी बनवले असतील आणि त्या अनुषंगाने त्यांना तपास करायचा आहे। एवढंच नाही तर नासिर बिन चाऊस सिरियामधील दहशतवादी फारुकच्या संपर्कात होता। रात्री उशिरापर्यंत नेटवर बसून तो त्याच्याकडून बॉम्ब बनवण्याची माहिती गोळा करत होता। त्यासाठी त्याला हवालामार्फत पैसेही मिळाले होते असा धक्कादायक दावा एटीएसनं केलाय। आयसिसच्या संपर्कामध्ये असल्याच्या आरोपातून 21 वर्षीय नासिर बिनला परभणीतून अटक झाली आहे। नासिर बिन चाऊस हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे। चाऊस कुटुंबियांची परभणीमध्ये शेती आहे, तसंच त्यांचा हॉटेलचाही व्यवसाय आहे। साहित्य काय त्याच्या घरात? काहीच नाही, काहीच लॅपटॉप आणि हे सगळं? हा, ते तर आहे, लॅपटॉप वगैरे ते जे दैनंदिन गरजेच्या वस्तू जे तुमच्या आणि माझ्याकडे असतात ते त्याच्याकडे होते आणि ते त्यांनी जप्त केलेले आहे। काही नकाशे पण बॉम्बचे त्यामध्ये होते नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। नकाशे आहे, परंतु ते जेव्हापर्यंत सीएफएल रिपोर्ट येत नाही, सीएफएल रिपोर्ट कालिनाकडून किंवा इतर जे आहे त्याच्यामधले एक्सपर्ट्स त्यांचा ओपिनियन येत नाही तोपर्यंत येत नाही, फक्त अंदाज बांधत आहे त्यांचा। मराठवाड्यामध्ये सुरुवातीपासूनच सिमीचा प्रभाव आहे। आता आयसिसचं कनेक्शन थेट मराठवाड्यामध्ये पोहोचलंय। शिवाय एटीएसनं चाऊसवर एकापेक्षा एक गंभीर आरोप केलेत। त्यामुळे जगाला डोकेदुखी ठरत असलेली आयसिस मराठवाड्यामध्ये बाळसं धरते का हा प्रश्न पडतोय। एटीएसच्या आरोपामध्ये तथ्य असेल तर आयसिसचा डाव उधळून लावणं तपास यंत्रणेसमोरचं मोठं आव्हान आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।